नमस्कार. मी ॲडव्होकेट अमोल चंद्रकांत काळे, आम आदमी पार्टीच्या माध्यमातून कोथरूडच्या प्रभाग क्रमांक 31 मयूर कॉलनी कोथरूड येथून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. माझ्याविषयी सांगायचं म्हटलं तर मी 18 वर्ष खाजगी क्षेत्रातील मल्टीनॅशनल कंपनींमध्ये जसं की हिंजवडी आय टी पार्क, खराडीमधलं इऑन आय टी पार्क या ठिकाणी नोकरी केलेला व्यक्ती आहे. मी पारंपरिक राजकारणी नाही, पण समाजातील चुकीच्या गोष्टी बघून या राजकारणात मला उतरावं लागलं आहे. कोथरूडमधील गोष्टींचं बोलायचं तर कोथरूड तसा सधन भाग आहे, पण मेट्रो आल्यामुळे कोथरूडमधील जीवनमान पूर्णपणे बदललं आहे. मेट्रोमुळे परिसरात अनेक बांधकामं होत आहे. त्या बांधकामांमुळे धुळी प्रदूषण, झाडांची कत्तल, रस्त्यावर राडारोडा पडणे यासारख्या गोष्टी घडत आहेत. ह्या सर्व प्रकारांना नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. पण परिवर्तन किंवा डेव्हलपमेंटला पर्याय नाही. पण ह्याच परिवर्तनाबरोबर आपल्याला निसर्गाची निगाही राखली पाहिजे. तसंच कोथरूडमधील जी झाडं तोडली गेली आहेत त्या झाडांच्या जागी नव्याने झाडं लावणं गरजेचं आहे. कोथरूडचं हरितावरण पुन्हा वाढवण्याची गरज आहे. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कोथरूडमधील शाळा. आज आपण पाहू शकतो की अनेक शाळा या SSC बोर्डाकडून CBSE बोर्डाकडे चालल्या आहेत. त्यांच्या फीज साधारणतः 70 ते 80 हजार रुपये प्रत्येक वर्गाची असते. सामान्य माणसाच्या घरात, ज्याच्या घरात 2 मुलं आहेत, त्यांना ही मोठी फी जी 1.5 लाख रुपयापर्यंत होते ती परवडत नाही. यासाठी सरकारी शाळा सक्षम करणं हा आमचा दुसरा उद्दिष्ट आहे. म्हणजेच पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या अद्ययावत करून तेथे मुलांना चांगलं शिक्षण देणं ही काळाची गरज बनत जाते. कारण येणाऱ्या काळात शिक्षण आणखी महागणार आहे. त्यामुळे सरकारी शाळांशिवाय इतर शाळांचा पर्याय आपल्याला नाही. कोथरूडमधील तिसरी समस्या म्हणजे भाजी मंडईची समस्या. कोथरूडमध्ये सुमनताई माथवड ही भाजी मंडई होती आणि आहे देखील. पण आज सिच्युएशन अशी आहे, आज परिस्थिती अशी आहे की ही भाजी मंडईची मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधून तयार आहे, परंतु ती नागरिकांना किंवा भाजी विक्रेत्यांना वापरण्यास देण्यात आलेली नाही. कारण काय हे मागील मंडळींनी सांगावं, त्याच्यात आम्ही पडत नाही. पण या प्रकारामुळे अनेक भाजी विक्रेते कोथरूडच्या रस्त्यांवर तुम्हाला दिसून येतील, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांना चालण्यासाठी त्रास या समस्या उद्भवत आहेत. अनेक दुकानदारांच्या दुकानासमोर देखील अनेक भाजीवाले आपली गाडी लावतात, त्याच्यामुळे त्या दुकानदारांनाही त्रास होत आहे. तर हा सर्व प्रकार कुठेतरी नव्याने भाजी मंडई बनवून सोडवला पाहिजे. हा एक माझा मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर कोथरूडमधील गार्डन किंवा उद्यानांची अवस्था. कोथरूडची लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे त्या प्रमाणात कोथरूडमध्ये उद्यानं असणं गरजेचं आहे. परंतु आज पाहिलं तर कोथरूडमध्ये थोरात उद्यान हे एकच मोठं उद्यान आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही छोटी मोठी उद्यानं आहेत, पण त्यांची निगा नीट राखली जात नाही. कोथरूडमध्येच स्वामी समर्थ मठाच्या जवळ एक नाना नानी पार्क आहे. त्याच्या अनेकदा आम्ही तक्रारी महापालिकेच्या उद्यान विभागाला दिल्या, पण उद्यान विभागाचे कर्मचारी अक्षरशः दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा व्यक्तींवर वचक ठेवण्यासाठी तिथे एक सक्षम पार्टीज गेली पाहिजे. कारण जोपर्यंत अधिकार तुमच्या हातात नसतात तोपर्यंत तुम्ही त्याला फार काही करू शकत नसता. त्यामुळे कोथरूडमधील उद्यानं सुशोभित करणं, त्यांचा योग्य निगा राखणं हे आमचं पुढचं काम आहे. त्याच्यानंतर कोथरूडमधील तरुणांसाठी खेळण्याची मैदानं उपलब्ध नाहीत. जी मैदानं आहेत त्या मैदानांवर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 50 ते 100 मुलं एका वेळेस खेळत असतात. त्यामुळे मैदानांची एवढी मोठी गरज कोथरूडला आहे. काही मैदानं आहेत जी महापालिकेने बांधून पूर्ण केली आहेत, पण ती अजून महापालिकेने त्यांचं लोकार्पण केलेलं नाही. हे का, हा आमचा मोठा प्रश्न आहे. 4 दिवसांपूर्वीच आम्ही एक स्टिंग केलं होतं, त्यातही असंच आम्हाला धक्कादायक प्रकार दिसून आलेला आहे. कोथरूडमधील लोढा पेट्रोल पंपाच्या जवळ एक पूर्ण क्षमतेने बांधलेलं टर्फचं मैदान बांधून तयार आहे, फक्त त्याचं लोकार्पण झालेलं नाही. मुलं ते खेळण्यासाठी वापरतात आणि मुलं जेव्हा वापरतात तेव्हा त्याचं लोकार्पण झालं असं आम्ही मानतो. त्यामुळे ह्या मैदानांचा एक प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. कोथरूडमधली पुढची समस्या आहे ती म्हणजे दवाखाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. कोथरूडमध्ये जे महापालिकेचं जयाबाई सुतार हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना अनेकदा औषधं देखील मिळत नसल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली. आम्ही स्वतःही त्यामध्ये काही तपासणी केली असता त्यात तथ्य आढळलं आहे. त्याचबरोबर कोथरूडमध्ये जसं मी म्हटलं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कोथरूडच्या बऱ्याच मध्यवर्ती भागात बस नाही. बस का नाही आहे? कारण तिथे भाजी विक्रेत्यांची गर्दी होते, भाजी विक्रेत्यांचं अतिक्रमण होतं. या गोष्टींमुळे बस, नागरिकांची जी हक्काची सोय आहे तीही देखील नाही आहे. त्यामुळे ही बस व्यवस्था तिथे निर्माण करणं ही गरज झालेली आहे. त्याच्याचबरोबर अतिक्रमण आहे. कोथरूडमध्ये अनेक अतिक्रमणे आहेत ज्यांना माननीयांचाच आशीर्वाद आहे. त्यामुळे अशी अतिक्रमणे तात्काळ हटवणं आणि कोथरूडमधील फुटपाथ मोकळे करणं ही काळाची गरज बनली. तर अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या समस्या जर या महापालिकेत गेलो तर ह्या सोडवणार आहेत. पण नागरिक माझ्यासारखेच किंवा आपल्यासारखे कॉमन नागरिक
यांच्या दैनंदिन आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.